बघितला डिव्हिजन, कुठली डिव्हिजन आपल्याला डिस्कस करायची? 5th डिव्हिजन. द डिव्हिजन इज एंजिओस्पर्मी. या पृथ्वी तलावर जितके फ्लावरिंग प्लांट आहेत, मग ते कोणचं पण असू द्या फ्लावरिंग प्लांट, ते वेली असू द्या, साधं छोटं झुडूप असू द्या, खाली क्रीपिंग प्लांट असतात जमिनीवर पसरलेले, ते प्लांट असू द्या, त्याला फुलं येतात, किंवा झुडूप असू द्या, मोठमोठे ट्री असू द्या, छोटे असू द्या, मोठे असू द्या, देरी व्हॅरीज साईज, किती पण साईज वेगवेगळी असू द्या, ज्या झाडांना फुलं येतात ती सगळी झाडं ह्या एंजिओस्पर्मी ह्या डिव्हिजन मध्ये येतात. आज आपण असा ग्रुप बघायला, which is group of plants, flowering plants is situated in that division. ह्या डिव्हिजन मध्ये कसले प्लांट येतात? फ्लावरिंग प्लांट येतात. एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्मी. एंजिओस्पर्मी ग्रुप हा जो ग्रुप आहे, in this angiospermy division fruit is present. जिम्नोस्पर्मीचा आपण बघितलं, जिम्नोस्पर्मिक प्लांट फ्रूट इज absent. जिम्नोस्पर्मिक प्लांट फ्रूट नाही आहे बट सीड इज प्रेझेंट. सीड आहे, फ्रूट नाही आहे पण सीड आहे. अँड दॅट सीड वी सी आवर आईज. आपण आपल्या डोळ्याने ते सीड त्या झाडाला बघू शकतोय, अशा प्रकारचं. आणि हे सीड बियरिंग प्लांट्स, that group, that division called as gymnospermic division. And further division, last division, angiospermic group, that all flowering plants. मी तर काही फ्लावरिंग प्लांटचे काही घेऊन आलेले लक्षात घ्या. This plant is present in this group, angiospermy. And what that plant? Hibiscus, Rosa sinensis, हिबिस्कस. आपण याचे एक्झाम्पल बघितलंय कितव्या चॅप्टर मध्ये? कितव्या चॅप्टर मध्ये? 2nd चॅप्टर मध्ये. एक्झाम्पल बघितलंय ना. क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ हिबिस्कस, क्लासिफिकेशन ऑफ रोजा सायनेसिस, ह्याचं क्लासिफिकेशन आपण बघितलंय. आणि त्या टायमाला आपण जी किंगडम वर लिहिलेली होती बघा, तिथं किंगडम कुठली दिलेली आहे? किंगडम प्लांटी. In that kingdom planty division is, बघितलं का काय डिव्हिजन आहे तिथं? Angiosperms, angiospermy, the division which is the flowering plant is situated in that group. हे आपण दुसरं बघतोय, स्वस्तिकचं झाड. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे स्वस्तिकचं झाड. आणि त्याला क्रेप जास्मिन असं म्हणतात. ह्या झाडाला क्रेप जास्मिन. हे पुढचं झाड आहे, कॉमनली नोन ॲज येलो बेल्स, पिवळ्या फुलाचं झाड. अँड दॅट इज कॉल्ड ॲज टिकोमा स्टॅन्स. ह्या झाडाला इंग्रजीतून असं म्हणतात. हे जे झाड आहे मी मुद्दामून घेऊन आले, कारण आपल्याला आपण जो ग्रुप आज बघतोय त्या झाडाला एक स्पेशल फीचर आहे, त्याच्यामुळे त्याचं वेगळं स्पेशल फीचर तर आहेच. आणि त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य काय आहे की त्या झाडांना फुलं आहेत. आतापर्यंतचे आपण सगळे ग्रुप बघितले. थॅलोफायटा बघितला, 4 डिव्हिजन बघितले. थॅलोफायटा बघितला, ब्रायोफायटा बघितला, टेरिडोफायटा बघितला, जिम्नोस्पर्म बघितला. त्याला फुलं नाहीये. बट एंजिओस्पर्मिक ग्रुप, एंजिओस्पर्मिक डिव्हिजन हॅव द फ्लावर्स प्रेझेंट. त्याला काय आहे तर फ्लावर्स आहेत. अँड द सेकंड another characteristic, most important characteristic features is fruit is present and that seed is enclosed within the fruit. Fruit present आहे आणि ते जे seed आहे which is enclosed within the fruit. For example mango. मँगोचं बी असं बघितलंय का झाडाला लटकलेलं? काय लटकतंय? मँगोचं फ्रूट लटकतंय आणि त्याच्या आत काय असते? सीड असते. That means seed is enclosed within the fruit. हे जे सीड आहे ते कशामध्ये एन्क्लोज असते? Within the fruit. मोस्ट, आता हा जो ग्रुप आहे मोस्ट ऍडव्हान्स्ड ग्रुप म्हटलेला आहे. प्लांट मध्ये सगळ्यात
ऍडव्हान्स्ड ग्रुप कुठला असेल तर डिव्हिजन फिफ्थ, दॅट डिव्हिजन कॉल्ड ॲज अँजिओस्पर्मिक डिव्हिजन, मोस्ट ऍडव्हान्स्ड ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट असं म्हटलेलं आहे. ऍडव्हान्स्ड करते एखादा माणूस, एक आपण म्हणतो की हा जरा ऍडव्हान्सच आहे. ऍडव्हान्स आहे आपण का म्हणतो, कारण काहीतरी एक वेगळं कॅरेक्टर, एक्स्ट्राचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि दॅट ऍडव्हान्स्ड कॅरेक्टर इज इन द अँजिओस्पर्मी इज फ्लॉवर बिअरिंग प्लांट. काय आहे ऍडव्हान्स्ड कॅरेक्टर? ऍडव्हान्स्ड दॅट इज फ्लॉवर्स. आणि दुसरं आणखीन काय आहे? फ्रुट्स. फ्रुट्स पण प्रेझेंट आहेत. And seed is enclosed within the fruit. Seeds are enclosed within the fruit. That is ovary असं म्हटलेलं आहे. ओव्हरी हा वर्ड काही जे सेमीवाले आहेत त्यांना गेलेला आहे. ओव्हरी is a part of gynoecium, which is female reproductive part. Gynoecium is the female reproductive part and androecium is the male reproductive part. जर मी अशा प्रकारची फ्लावर काढते विच इज बायसेक्शुअल फ्लावर. आपल्याला ते एक्झाम्पल बघायचंय. दिस फ्लावर इज बायसेक्शुअल बिकॉज ऑफ टू सेक्स ऑर्गन, दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम विच इज प्रेझेंट इन वन फ्लावर. हे जे दोन इकडे साइडला मी काढलेले दीज आर कॉल्ड ॲज अँड्रोशियम. आणि हे जो मध्य आहे दॅट इज कॉल्ड ॲज गायनोशियम. हे पूर्ण गायनोशियम. हे जे फ्लावर आहे दिस फ्लावर कॉल्ड ॲज bisexual flower. And why it is called as bisexual flower? Because of androecium and gynoecium is present in one flower. Some flowers are unisexual flowers. काही फ्लावर्स हे युनिसेक्सुअल फ्लावर्स असतात. त्या फुलामध्ये फक्त एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतो, दॅट इज ओन्ली अँड्रोशियम और इट इज गायनोशियम. जर गायनोशियम असेल तर ते गायनोशियम जर असेल तर ते फिमेल फ्लावर असतं. जर अँड्रोशियम असेल तर ते मेल फ्लावर असतं. आपल्याला काय होतंय, मी फक्त इथे काय काढते आता, गायनोशियम. हे इथलं जे गायनोशियम आहे मधलं दॅट इज कॉल्ड ॲज कार्पेल. पुस्तकामध्ये त्याला जे वर्ड वेगवेगळे तिथं कार्पेल पण म्हटलेलं आहे. ठीक आहे. ह्याला बघा काय काय म्हणतात, गायनोशियम, कार्पेल, दॅट इज कॉल्ड ॲज ऑल्सो पिस्टिल. तीन नावांनी ह्याला ओळखलं जातं, गायनोशियम, कार्पेल अँड पिस्टिल. कार्पेल इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वन. त्याचबरोबर हा जो अँड्रोशियम आहे, मी इथे काढते अँड्रोशियम. हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं अँड्रोशियम. अँड्रोशियम इज कॉल्ड ॲज स्टेमन. ह्याला काय म्हणायचं, स्टेमन असं म्हणायचं. अँड अँड्रोशियम. ओके. दिस स्ट्रक्चर फिमेल रिप्रोडक्टिव्ह वन इज कॉल्ड ॲज गायनोशियम. And this structure of the male reproductive one is called as androecium.
कॅलिक्सलाच सेपल्स असंही म्हणतात, ह्या करोलालाच पेटल्स असंही म्हणतात. बघा, एका फुलाचे जर आपण पार्ट बघितले, द पार्ट ऑफ द फ्लावर, द वर्ल ऑफ द फ्लावर, पार्टलाच आणखीन एका वर्डने ओळखलं जातं, फ्लोरल वर्ल, फुलाचे पार्ट. फ्लोरल वर्ल म्हणजे कॅलिक्स, करोला. हे जे जास्वंदीचं फूल तुम्ही ज्यावेळेस हातात घेता त्यावेळेस हे पिवळं पिवळं जे दिसतंय, हे पिवळं पिवळं, दिस येलो पार्ट इज अँथर्स, आणि त्याचे खालचे जे आहेत फिलामेंट्स, and these filaments are fused, एकमेकांना फ्यूज आहेत. there are many androecium is present, there are many androecium is present on the hibiscus flower. आणि मधलं जे बघितलं तुम्ही, तुम्हाला इथं रेडिश कलरचं दिसतंय, मधी 5 आहेत, that means 5 gynoecium is present, but these 5 gynoecium is fused. आणि खाली जर बघितलं तर ओहरी आपल्याला बघायची. ही जी ओहरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं जशी डायग्राम मध्ये दिलेली आहे तशाच आकाराची ओहरी इथं आपल्याला दिसते. बघा, हे मी अँड्रोशियम पूर्ण काढून टाकायले आणि पूर्ण गायनोशियम निघले. ज्यांचे डोळे चांगले, हे असं उभं बघा, ओहरीचा आकार तुम्ही जर बघितला, आणि हे 5 आहेत, कशावरून कळते आपल्याला? बिकॉज ऑफ स्टिग्मा. स्टिग्मा 5 आहे आणि इट इज फ्युज्ड. फ्युज्ड असल्यावर त्याला काय म्हणायचं ते नंतर बघायचं, त्याचं आपल्याला आता काय घ्यायचं नाहीये. आणि हे जे ओहरी आहे ह्याच्यामध्ये ओव्हल्स प्रेझेंट असतात. ह्या ओव्हल्सचं रूपांतर सीड मध्ये आणि ह्या ओहरीचं रूपांतर फ्रूट मध्ये, म्हणून तिथं तसं म्हटलेलं आहे, सीड इज एन्क्लोज्ड विद इन द फ्रूट, दॅट इज द ओहरी. म्हणजे सीड हे कुठं एन्क्लोज असते किंवा कशामध्ये प्रेझेंट असते, तर त्या ह्या ओहरीमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हिल. ओव्हिल इज कन्वर्टेड इनटू द सीड. हे ओव्हिल सीड मध्ये कन्वर्ट होत आहे. कसं, काय, नंतर, आताच नाही बघायचं ते आपल्याला, फक्त कन्सेप्ट लक्षात घ्यायचं आपल्याला. इथं आपला विषय निघाला म्हणून मी सांगते, दॅट इज इट इज अ ग्रुप ऑफ हायली इव्हॉल्व्ड प्लांट. अत्यंत विकसित अशा प्लांटचा हा ग्रुप आहे. हायली इव्हॉल्व्ड ग्रुप, अतिशय विकसित असा. हायली इव्हॉल्व्ड म्हणजे काय? अतिशय विकसित असा. देन टेरिस्टेरियल हॅबिटॅट, मोस्टली ह्याचं हॅबिटॅट जर बघितलं तर टेरिस्टेरियल आहे. लोटस एक एक्झाम्पल जर बघितलं तर ते कसं आहे, ॲक्वॅटिक प्लांट आहे. पण मोस्टली ह्याचं हॅबिटॅट म्हणजे हे झाडं आपल्याला शक्यतो जास्तीतर कुठं आढळून येतात? टेरिस्टेरियल लँडवर आढळून येतात. त्याच्यानंतर व्हॅरी इन साईज, ह्या झाडांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी त्यांची साईज मध्ये आपल्याला बघायला मिळते. एकदम हाईटचे, जास्त हाईटचे, एकदम मध्यम अशा प्रकारचे किंवा कमी हाईटचे पण आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन. दुसरा आपण मुद्दा काय बघितला? ऍडव्हान्स्ड ग्रुप तर आहे. सीड इज एन्क्लोज्ड, सीड इज एन्क्लोज्ड विदिन द फ्रूट. That is called as ovary. Then terrestrial habitat. म्हणजे habitat काय आहे? Habitat कसला आहे? Terrestrial. Then vary in size. And the next character is this angiospermic group show the heteromorphic alternation generation. Heteromorphic alternation generation. माझं लक्ष आहे, तुझ्या पुढे पुस्तक नाही, काय नाही, त्या दुसऱ्याचं
पुस्तक आहे, लिहायचं वगैरे काही नाही आहे का? ती कशाला ते का पुस्तक आहे पुढं पण पाठीमागं पण तीच अवस्था आहे. हे कॅरेक्टर वगैरे काय तुम्हाला हात वगैरे दिलेले नाहीत का केव्हाही? द्यायचं नाही का? त्या बोटांना लिहायची सवय लावा. तिथं खूप दिलेलं निबंध वाचा. एवढं जरी बघितलं तर फार झालं लक्षात, खूप झालं. आता हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन. आता गोंधळ घालू नका. नकळत नकळत तुम्ही लिहिलं पाहिजे. नकळत. आता मुलींनी काय लिहितायत नकळत आहे ते मला सांगून घेतात का मॅडम मी आता लिहायला लागले. हेट्रो मीन्स डिफरंट, होमो मीन्स सेम. वर्ड झालेला आपला. हेट्रो मीन्स डिफरंट. That means in one lifespan, this angiospermic group show two phases. One is sporophytic phase and the second is gametophytic. First sporophytic and the second is gametophytic. Sporophytic is dominant, diploid, autotrophic, independent. बघा किती दिलेलं आहे. डॉमिनंट, डिप्लॉइड, autotrophic, independent. And the gametophytic is haploid, male and female, male or female. आणि ती पूर्णतः कशी आहे? ह्या स्पोरोफायटिक वर डिपेंडंट आहे. डिपेंडंट. डिपेंडंट. आता बघा स्पोरोफायटिक म्हणजे काय? हे जे प्लांट आहे, स्पोरोफायटिक म्हणजे काय बघा? ज्यावेळेस मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्यूज होते ते कुठं होत आहे? ह्या ओव्हरीमध्ये. कुठं होत आहे? ह्या ओव्हरीमध्ये. ओव्हरीमध्ये ज्यावेळेस मेल गॅमेट येऊन ह्या ओव्हरी मधल्या फिमेल गॅमेटशी, फिमेल गॅमेटोफाइट मधल्या फिमेल गॅमेटशी ज्यावेळेस मेल गॅमेट येऊन फ्यूज होते त्यावेळेस तिथं काय तयार होतं? झायगॉट. ते झायगॉट पुन्हा मायटोटिकली डिवाइड रिडिवाइड डिवाइड रिडिवाइड होत आहे आणि त्याचं रूपांतर एम्ब्रिओ मध्ये होते. आणि ते एम्ब्रिओ इज कन्वर्टेड इनटू सीड. म्हणजे कुठे तयार झालं हे सीड? इथं सीड. हे सीड खाली पडतंय. हे सीड ज्यावेळेस मॅच्युअर होत आहे बघा, सीड तयार झालं. ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये झालं? फ्रूट मध्ये. हे सीड तयार झालं. ओके. ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये झालं? फ्रूट मध्ये. हे सगळे जे पार्ट आहेत हे गळून पडतात. हे सगळे जे पार्ट आहेत ते गळून पडतात. आता इथं राहतंय काय? हे फ्रूट आणि हे सीड. ज्यावेळेस हे सीड, आता मँगो खाल्ल्यानंतर कोय बाहेर निघते. आपण काय करतो? ती कोय लावतो. ठीक आहे. ते सीड लावतो मँगोचं आणि त्याच्यात बघा त्याच्यातून झाड येतं. इथपर्यंत समजलं? आता मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हॅप्लॉइड असतात का डिप्लॉइड असतात? हॅप्लॉइड. मेल गॅमेट इज हॅप्लॉइड, that is n number of chromosome is present. Female gamete is haploid, that is n number of chromosome is present. These haploid get fused, fertilization takes place, fusion takes place, that is zygote is produced. Zygote हे कसं असतं? हॅप्लॉइड असतं का डिप्लॉइड असतं? डिप्लॉइड असतं. आणि झायगॉट हे रिडिवाइड होत आहे मायटोटिकली. म्हणजे ज्या झायगॉट पासून ज्या मेनी सेल्स तयार होत आहेत त्या हॅप्लॉइड असतात का डिप्लॉइड असतात? मायटोटिकली म्हटलेलं आहे, नॉट मियोसिस. मायटोसिसनी ज्या सेल तयार होतात, जेवढी क्रोमोसोमची संख्या झायगॉट मध्ये असते तेवढीच संख्या सगळ्या बाकीच्या जे मायटोसिस होते त्याच्यामध्ये सेम असते. मग मला सांगा, जे तयार झालेले हे झायगॉट पासून
तेवढीच इथं 2n, तेवढीच इथं 2n. अहो जे तयार झालं ते हॅप्लॉइड असतं का डिप्लॉइड असतं? डिप्लॉइड असतं. ते सीड लावलं जमिनीमध्ये, जी काही तयार झालं, रूट तयार झालं, वरची स्टेम सिस्टीम तयार झाली, सगळी एरियल सिस्टीम तयार झाली. मायटोसिसच होतं त्याच्यामध्ये पण लक्षात घ्या. मग ते पूर्ण झाड हॅप्लॉइड असते का डिप्लॉइड असते? हॅप्लॉइड असते का डिप्लॉइड असते? हॅप्लॉइड असते का डिप्लॉइड असते? मला मोठ्याने पाहिजे आवाजामध्ये. हॅप्लॉइड असते का डिप्लॉइड असते? डिप्लॉइड असते. तिथे जी झाडं तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसताय, जे रूट दिसतंय, जे स्टेम दिसतंय, जे लीफ दिसतंय, जे फ्रूट दिसतंय, जे फ्लावर दिसतंय, त्याच्या सगळ्या सेल्स कसल्या असतात? डिप्लॉइड असतात. आणि त्याच बॉडीला काय म्हणतात? स्पोरोफायटिक बॉडी असं म्हणतात. लक्षात येते तुम्हाला? जे जास्वंदाचं झाड तुम्ही तुमच्या डोळ्याने बघताय ते कसलं झाड आहे? डिप्लॉइड. जे गुलाबाचं झाड तुम्ही तुमच्या डोळ्याने बघताय, जे मँगोचं झाड तुमच्या डोळ्याने बघताय, जे चिंचेचं झाड तुमच्या डोळ्याने बघताय, ते कसलं असतं? स्पोरोफायटिक असतं. आणि दॅट इज डिप्लॉइड. ते ॲटोट्रॉपिक आहे कारण ते ग्रीन आहे, लीफ ग्रीन आहे. They done the photosynthesis process to produce their own food material. त्यांचं अन्न ते तयार करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? ॲटोट्रॉपिक म्हणायचं. त्याच्यामुळे ते स्वयंभू आहेत, इंडिपेंडंट आहेत. त्याला स्पोरोफायटिक बॉडी असं म्हणायचं. आता आपल्याला गॅमेटोफायटिक कडे जायचंय. जे मी फूल दाखवलं तुम्हाला, हे गॅमेटोफायटिक. गॅमेट्स कुठे आहेत? हे स्टिग्मा जो आहे, हा हे स्टिग्मा, ही ओव्हरी. बघा फिमेल गॅमेट कुठे आहे? ह्या ओव्हरी मध्ये. आणि जो मेल गॅमेट आहे अँड्रोशियम, इथं पोलन ग्रेन्स तयार होतात. पोलन ग्रेन्स, हे पोलन ग्रेन्स उडून हवेमार्फत या स्टिग्मावर जाऊन पडतात. आणि ह्या पोलन ग्रेन्स मध्ये मेल गॅमेट तयार होतात. 2 मेल गॅमेट असतात. आता बघा कुठे पोलन ग्रेन्स डोळ्याला दिसत पण नाहीत, लक्षात घ्या, छोटे छोटे असतात. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मेल गॅमेट डोळ्याला दिसतील का आपल्या? ते सहजासहजी नाही. फिमेल गॅमेट कुठे आहे? ओव्हरी. ओव्हरीच मुळात छोटी आहे, त्याच्यामध्ये पण ओव्हिल आणि त्याच्यामध्ये फिमेल गॅमेट. म्हणजे हे मेल गॅमेट फिमेल गॅमेट कशा असतात? कन्सील्ड असतात इनटू द स्पोरोफायटिक बॉडी. ह्या स्पोरोफायटिक बॉडीच्या म्हणजे फुलाच्या आत ते हिडन असतात, लपलेले असतात, दिसत नाहीत आपल्याला त्या डोळ्याने. आणि मग ही गॅमेटोफायटिक बॉडी जी आहे, गॅमेटोफायटिक म्हणजेच काय आहे? मेल आणि फक्त मेल गॅमेट आणि फक्त फिमेल गॅमेट. लगेचच येते का सीड लावल्या हे मेल गॅमेट फिमेल गॅमेट. ज्यावेळेस ते सीड लावावं, ते झाड उगून यावं, त्या झाडाची पूर्ण वाढ व्हावी, त्याला फुलं यावीत, ते फुलं मॅच्युअर व्हावीत, आणि त्या मॅच्युअर फुलावर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट येते. लगेच येते नाही. आलं लक्षात तुमच्या? आणि दॅट इज गॅमेटोफायटिक. आणि हे गॅमेट फ्यूज झाल्यानंतर सीड येते. ते सीड आपण लावतो, त्याच्यानंतर स्पोरोफायटिक म्हणजे हे अल्टरनेशन जनरेशन. लक्षात आलं? आणि त्याच कन्सेप्टला हेट्रो मीन्स डिफरंट, दॅट इज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक. कन्सेप्ट क्लिअर झाला का? मनामध्ये काही शंका आहे? शंका आहे का? ठीक आहे. जरी काही शंका असली तरी बघा सायकल कशा प्रकारे फॉलो होते ते आपण थोडक्यात जर बघितली तर मेल गॅमेट कुठला आहे? अँड्रोशियम. फिमेल गॅमेट कुठला आहे? सांगा पटकन ना. गायनोशियम. यालाच गायनोशियमलाच काय म्हणतात? कार्पे. यालाच काय म्हणतात? स्टेमन्स. बघा आता ह्या अँड्रोशियमलाच गायनोशियमलाच मायक्रोस्पोरोफिल्स असं म्हणतात. मायक्रोस्पोरोफिल्स. बघा मला सांगा तिकडे काय म्हणत असतील मग? फिमेल मेगास्पोरोफिल्स. बंद वगैरे झालं तर सांगा, ते चालेल ना? ठीक आहे. मेगास्पोरोफिल्स. ठीक आहे. हे अँड्रोशियमवर अँथर्स असतात. मी आताच सांगितलं हे पिवळं जे आहे, ह्याच्यावर हे जे पिवळं
In that anchor, microsporangia is present. ह्या anchor वर microsporangia असतात. आणि मग इकडे काय असतील मेगास्पोरेंजिया. And that megasporangia is called as ovules. ह्याच्यामध्ये काय आहे ovules, megasporangia. मायक्रोस्पोर मदर सेल. इकडे काय आहे मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेलचं काय होतंय मियोसिस होतंय. मियोसिस म्हणजे आता काय होईल रिडक्शन म्हणजे आता इथे गॅमेट तयार होणार आहेत आणि पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड. पोलन ग्रेन्स मध्ये गॅमेट्स असतात लक्षात घ्या. हे जे पोलन ग्रेन्स मियोसिस झालंय हे पोलन ग्रेन्स कसे असतात हॅप्लॉइड असतात. एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून 4 पोलन ग्रेन्स तयार होत आहेत. ठीक आहे. इकडे मेगास्पोर मदर सेल पासून इकडे काय तयार होत आहेत इकडे काय तयार होत आहेत फिमेल गॅमेटोफाइट. दॅट इज कॉल्ड ॲज फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेटोफाइट. आणि त्या फिमेल गॅमेटोफाइट मध्ये काय प्रेझेंट असते फिमेल गॅमेटोफाइट इज हॅप्लॉइड. त्या फिमेल गॅमेटोफाइट मध्ये काय प्रेझेंट असते फिमेल गॅमेट. आता बघा हे पोलन ग्रेन्स आहेत. पोलन ग्रेन्स. आता तुम्हाला काही शंका वाटत असेल की हे मायक्रोस्पोरेंजिया म्हणजे काय. हे अँकर आहे ना एक तर हे युनिलोब्ड असतंय म्हणजे एक असा आणि किंवा बायलोब्ड म्हणजे 2. ज्यावेळेस हे बायलोब्ड असते ना त्यावेळेस ते असं दिसत असते. आणि ह्याच्यामध्ये असे मायक्रोस्पोरेंजिया असतात. हा एक मायक्रोस्पोरेंजिया, हा दुसरा मायक्रोस्पोरेंजिया, हा तिसरा मायक्रोस्पोरेंजिया. हे मायक्रोस्पोरेंजिया. ह्या मायक्रोस्पोरेंजिया मध्ये खूप साऱ्या मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात. खूप मायक्रोस्पोर मदर सेल्स. मायक्रोस्पोर मदर सेल्स. मायक्रोस्पोर मदर सेल. ह्यांचं मियोसिस होतंय आणि इथं काय तयार होतं ह्यांच्यापासून पोलन ग्रेन्स तयार होतात. बघा मिनी सेल्स म्हटलेलं आहे. एका सेल्स पासून 4 तर पोलन ग्रेन्स किती तयार होत असतील भरपूर. प्लेंटी ऑफ पोलन ग्रेन्स आर फॉर्म्ड. खूप पोलन ग्रेन्स तयार होतात. म्हणून इथं हा तुम्हाला शंका वाटत असेल हे मायक्रोस्पोर एंथर म्हणजे हे अँकर. हे अँकर. हे अँकर जर बघितलं तर हे असं दिसतंय. अँकर मध्ये मायक्रोस्पोरेंजिया असते. त्याच्यामध्ये मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात. त्याचं रूपांतर पोलन ग्रेन्स मध्ये होतंय. ह्या पोलन ग्रेन्स मध्ये मेल गॅमेट असतात. हे पोलन ग्रेन्स जाऊन ह्या स्टिग्मावर इथं जो स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावर जाऊन पडतात. इथं ट्यूब फॉर्मेशन होते. हे गॅमेट ह्या ओव्ह्यूल मध्ये आत एंटर करतात फिमेल गॅमेटोफाइट मध्ये. तिथं फिमेल गॅमेट बरोबर हे मेल गॅमेट फ्यूज होतात. फ्यूज झाल्यानंतर त्याचं रूपांतर सीड मध्ये होतंय. त्याचं रूपांतर फ्रूट मध्ये होतंय. या अशा प्रकारे ह्यांचं काय असते फर्टिलायझेशन असते. हे अशा प्रकारे ह्यांचं हे अँड्रोशियम स्टेमन जर बघितलं तर अशा प्रकारे तिथं काय होतं मेल गॅमेट किंवा पोलन ग्रेन्स तयार होतात. हे जर गायनोशियम बघितलं कार्पेल बघितलं तर तिथं फिमेल गॅमेट तयार होते. मला सांगा आतापर्यंत तुम्हाला समजलंय काय समजलंय की फ्लावरला 4 पार्ट असतात. बघा 4 पार्ट. मला कोण सांगतंय बरं आता उठून कोण सांगतंय ज्याला समजले तर हा सांग पण. हा बघा एवढ्या ह्याच्यातून बरं आणखी कुणाला हे येत होतं असं वाटत होतं की मला हे येत होतं. 1 2 3 म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय वर्गात सगळे भरपूर विद्यार्थी एवढे विद्यार्थी आहेत पण काही जण काही थोडंफार असं काय क्लिक होत असेल बरं त्यांना किंवा त्यांनी काय केलेलं असणार आहे ज्यावेळेस इथं चालू होतं फूल काढलं होतं त्यावेळेस पटकन फूल काढलेलं असणार आहे आणि त्याला पटापटा नावं पण दिलेली असणार आहेत किंवा ज्यावेळेस चालू होतं सांगायला त्यावेळेस
लक्षात ठेवलेलं असणार आहे. हे का? हे असं एवढं का? कारण हा विचार सगळ्यांनी करावा असं मला वाटतंय. आपण सगळ्यांनी मिळून प्रवाहात आलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी मिळून. हे कधी होणार आहे? ज्यावेळेस आपला तास चालू असतो त्या टायमाला आपण जाणून बुजून त्या तासावर फोकस करायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे, आपलं मन एकाग्र करायला पाहिजे. देर आर 4 फ्लोरल व्हर्ल, देर आर 4 फ्लोरल पार्ट, देर आर 4 फ्लावर पार्ट. फर्स्ट इज calyx, calyx. Second corolla, third androecium, and fourth gynoecium. This 2 floral word is accessory. Accessory म्हणजे सहाय्य करणारे. Accessory मध्ये म्हणजे कसले? सहाय्य करणारे. Essential म्हणजे कसले? अतिशय इम्पॉर्टंट. अतिशय इम्पॉर्टंट का? कारण ह्याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार होणार आहेत, म्हणून ह्याला इसेन्शियल म्हणायचं. आणि त्याचबरोबर हे असेसरी का? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट त्याला प्रोटेक्शन करणार आहे. देर आर 4 फ्लोरल पार्ट विच इज प्रेझेंट ऑन द फ्लावर अँड दॅट फ्लोरल पार्ट आर who say loudly and all together. Second, third, fourth, which is the accessory floral word? बघा इकडे आवाजच नाहीये. Which is the accessory floral word? Which is the essential floral word? लक्षात आलं? आता बघा पुस्तकामध्ये त्याच अँड्रोशियमला स्टेमन असं म्हटलेलं आहे, त्याच गायनोशियमला काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? कार्पेल. त्याचबरोबर करोलाला काय म्हटलेलं आहे? पेटल्स. आणि कॅलिक्सला काय म्हटलेलं आहे? सेपल्स. ही नावं लक्षात ठेवायची.